नमस्कार विद्यार्थी. इंडियन पॉलिटी या सिरीजमध्ये आज आपण 5वं लेक्चर या ठिकाणी पाहतो. आज आपण भारतीय राज्यघटनेच्या भाग 2 कलम 5 ते कलम 11 या संदर्भामध्ये चर्चा करू. भारतीय राज्यघटनेच्या भाग 2 मध्ये भारतीय नागरिकत्वाच्या संदर्भामधल्या तरतुदीचा या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. त्यामुळे आपण भारतीय राज्यघटनेच्या भाग 2 कलम 5 ते 11 या संदर्भामध्ये सविस्तर चर्चा आजच्या या लेक्चरमध्ये करणार आहोत. मित्रांनो, आजच्या कालखंडामध्ये अत्यंत महत्त्वाचा विषय म्हणून आपल्याकडे समोर आला तो म्हणजे एनआरसी आणि सीएए, सिटीजनशिप अमेंडमेंट ऍक्ट. हे दोन विषय मोदी गव्हर्नमेंटच्या दुसऱ्या कालखंडामध्ये म्हणजे 2019च्या लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर हे दोन मुद्दे अत्यंत या ठिकाणी महत्त्वाचे ठरले. याचं कारण आपल्याला भारतीय राज्यघटनेच्या भाग 2 कलम 5 ते 11 मध्ये असलेल्या तरतुदीमध्ये आपल्याला दिसून येते. त्यामुळे आजच्या या लेक्चरमध्ये आपण भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून नागरिकत्वाच्या तरतुदीमध्ये भारतीय राज्यघटनेमध्ये कुठल्या तरतुदी या ठिकाणी दिलेले याच्या संदर्भामध्ये आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. त्यामुळे आजच्या लेक्चरला आपण स्टार्ट करतोय. आजच्या लेक्चरचा विषय असणार आहे नागरिकत्व, सिटीजनशिप. मित्रांनो, आपल्याला माहित आहे भारतीय राज्यघटनेच्या कलम भाग 2 कलम 5 ते 11 मध्ये नागरिकत्वाच्या तरतुदी दिलेल्या. घटनाकारांनी भारतीय नागरिकत्व कोणाला द्यायचे याच्या संदर्भातली सर्वस्वी जबाबदारी ही भारतीय संसदेवर होती. यासाठी संसद कायदा करते आणि कायद्याच्या माध्यमातून कुणाला भारतीय नागरिक म्हणायचं, अर्थात ज्या राज्य संस्थेचा जो नागरिक असेल तो त्या देशाचा नागरिक म्हणून ओळखला जातो. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवली पाहिजे. आणि नागरिकत्व देण्याच्या बाबतीमध्ये किंवा नागरिकत्व समाप्त करण्याच्या बाबतीमध्ये आपल्याला या ठिकाणी सर्वस्वी जबाबदारी भारतीय घटनाकर्त्यांनी किंवा भारतीय घटनेने देशाच्या सर्वोच्च कायदेविषयक संस्थेवरती म्हणजे या ठिकाणी संसदेवरती दिलेली आपल्याला दिसून येते. भारतीय नागरिकत्वाची तरतूद घटनाकाराने इंग्लंडकडून घेतली. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. आणि त्यामध्ये एकेरी नागरिकत्वाची तरतूद आहे. भारतामध्ये एकेरी नागरिकत्व, आता एकेरी नागरिकत्व आणि दुहेरी नागरिकत्व म्हणजे काय, तर भारतामध्ये आपण बघतो की स्ट्रक्चर नुसार भारतीय संघराज्य. कालच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं की भारताच्या राज्यघटनेच्या भाग 1 प्रकरण या ठिकाणी आपण जेव्हा पाहतो कलम 1 मध्ये सुद्धा चर्चा करत असताना बघितलं होतं भारत हा राज्यांचा संघ आहे. इंडिया दॅट इज भारत शॅल बी युनियन ऑफ स्टेट असं वर्णन भारतीय राज्यघटनेच्या कलम 1 मध्ये केलेलं आहे. असं असताना सुद्धा मात्र आपण भारताची जी काही एकूण संरचना आहे ती मात्र आपण संघराज्य पद्धतीवरती या ठिकाणी फेडरल स्टेटवरती आपण अवलंबित असलेलं दिसतं किंवा ती स्वीकारलेली आपल्याला दिसून येतं. त्यामुळे भारतामध्ये जरी संघराज्य नसलं तरी भारतामध्ये 2 पातळीवरती सरकार, त्या दोघांमध्ये अधिकाराचं जरी विभाजन समान पातळीवरती नसलं, आपण जरी सेंटरला कॅनडाच्या धर्तीवरती आपण सेंटरला जास्त अधिकार दिलेले, कारण आपण भारत म्हणून प्रबळ असलं पाहिजे. तेव्हा भारताचं वर्णन कलम 1 मध्ये पाहत असताना आपण बघितलं होतं राज्य कधीही नष्ट होऊ शकतं परंतु संघ कधीही नष्ट होऊ शकत नाही. मग भंजक राज्याचा अभंजक संघ अशा पद्धतीचं वर्णन या ठिकाणी आपण भारतीय एकूणच या ठिकाणी संघराज्य पद्धतीचं केलेलं आहे. त्यामुळं दुहेरी जे नागरिकत्व असतं ते दुहेरी नागरिकत्व तिथं संघराज्यीय पद्धत आहे. विशेषतः युएसए म्हणजे अमेरिकेचं संघराज्य जेव्हा आपण चर्चा करतो तेव्हा अमेरिकेचं युएसएचं एक या ठिकाणी नागरिकत्व तिथल्या राहणाऱ्या देशातल्या नागरिकांकडे आणि ज्या राज्यामध्ये ते राहत असतील, फॉर एक्झाम्पल फिलाडेल्फिया असेल, वॉशिंग्टन डीसी या राज्यामध्ये जर समजा तिथले लोक राहत असतील तर त्या त्या राज्यांचं नागरिकत्व त्यांना मिळतं. याला आपण दुहेरी नागरिकत्व म्हणतो. पण भारतामध्ये मात्र एकेरी नागरिकत्वाचा स्वीकार केलेला आहे. भारतामध्ये दुहेरी नागरिकत्वाचा स्वीकार केलेला नाही. मग भारताचेच आपण भारताचेच नागरिक आहोत. आपण घटक राज्याचे रहिवासी, डोमिसाइल्स. म्हणून भारतामध्ये एकेरी नागरिकत्व आहे. ही गोष्ट या ठिकाणी आपण लक्षात ठेवली पाहिजे. ती तरतूद आपण इंग्लंडकडून घेतलेली आपल्याला दिसून येते.
आता आपण जरी वेगवेगळ्या देशाच्या लोकांना जरी या ठिकाणी संसदेच्या कायद्यानुसार नागरिकत्व देत असतो तरी भारतीयांना काही विशेष अधिकार आहेत. विशेषतः आपण दोन प्रकारचे नागरिक घेतो. जेव्हा सिटीजन्स म्हणतो तेव्हा सिटीजन्सचे आपल्याला नागरिकाचे दोन प्रकार दिसतात. एक फ्रेंडली एनिमी आणि दुसरं एनिमी एनिमी. फ्रेंडली म्हणजे काय? ज्या राष्ट्रासोबत आपले मैत्रीपूर्ण संबंध आहेत अशा देशाचं नागरिकत्व आणि ज्या राष्ट्रासोबत आपले मैत्रीपूर्ण संबंध नाहीत अशा देशाचं एनिमी हा शब्द प्रयोग केलेला आहे. म्हणून या सगळ्या अनुषंगाने आपण चर्चा करतो. आता परकीय नागरिक म्हणजे ज्या नागरिकांकडे भारताचं या ठिकाणी नागरिकत्व नाही अशा व्यक्तींना आपण परकीय नागरिक म्हणतो. आणि परकीय नागरिकांचे सुद्धा आपण पाहिल्याप्रमाणे दोन प्रकार, एक एनिमी आणि दुसरं फ्रेंडली, याचाही आपल्याला उल्लेख या ठिकाणी करणं गरजेचं आहे. तेव्हा भारतीय नागरिकांना काही विशेष अधिकार भारतीय राज्यघटनेने दिले. आता काही अधिकार भारतीय राज्यघटनेच्या संदर्भामध्ये बघितलं ते परकीय नागरिकांनाही आहेत आणि भारतीय नागरिकांना पण आहे. मूलभूत हक्काच्या बाबतीमध्ये बघितलं तर काही मूलभूत हक्क हे भारतीय नागरिकांनाच आहेत, ते परकीयांना नाही. काही मूलभूत अधिकार हे परकीयांबरोबर भारतीय नागरिकांना सुद्धा आहेत, म्हणजे दोघांनाही आहे. पण भारतीयांना कुठले विशेष अधिकार दिलेले त्याच्या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. भारतीय संविधानाच्या 15व्या कलमामध्ये या ठिकाणी धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान यावरून भेदभाव केला जाणार नाही असं सांगितले. नो डिस्क्रिमिनेशन. पण हे पुण्यामध्ये फक्त जे भारताचे नागरिक आहेत त्यांच्यामध्ये हा अधिकार परकीय नागरिकांना नाही. म्हणजे परकीय नागरिकांच्या बाबतीमध्ये भारतीय राज्यघटनेनुसार या ठिकाणी भेदभाव केला जाऊ शकतो. हा विशेष अधिकार फक्त आणि फक्त भारतातील लोकांनाच आहे, ही पहिली गोष्ट. दुसरा, संविधानाच्या 16व्या कलमामध्ये सार्वजनिक नोकऱ्यांमध्ये समान संधी, ज्या काही सार्वजनिक गव्हर्नमेंट जॉब असते याच्यामध्ये फक्त भारतीय लोकांना समान संधी आहे, परकीय लोकांना समान संधी नाही. त्यामुळे हा सुद्धा अधिकार या ठिकाणी विशेष अधिकार म्हणून फक्त भारतीयांना मिळतो. भारतीय राज्यघटनेच्या 19व्या कलमामध्ये एकूण आता सध्या 6 प्रकारचे आपल्याला या ठिकाणी स्वातंत्र्य दिलेले. मग भाषण आणि अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य असेल, या ठिकाणी शांततापूर्वक एकत्र जमण्याचं स्वातंत्र्य असेल, सभा संघटना स्थापन करण्याचं स्वातंत्र्य असेल, भारतामध्ये कुठेही संचार करण्याचं स्वातंत्र्य असेल, कोणताही व्यवसाय करण्याचं स्वातंत्र्य असेल, कुठेही वास्तव्य करण्याचं स्वातंत्र्य असेल, या 6 स्वातंत्र्याचा भारतीय राज्यघटनेने कलम 19च्या अन्वये भारतीय लोकांनाच हे अधिकार दिलेले आहेत. या आधारावरती परकीय लोकांना हा अधिकार आपल्याला देता येत नाही किंवा भारतीय राज्यघटनेने तो दिलेला आहे. हा फक्त म्हणजे कलम 19 स्वातंत्र्याचा जे अधिकार आहे ते फक्त भारतीय लोकांनाच लागू आहे, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवली पाहिजे. चौथा या ठिकाणी विशेष अधिकार भारतीयांना मिळतो, तो म्हणजे संसद आणि राज्य विधिमंडळ यासाठी होणाऱ्या निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार. हे पार्लमेंटच्या असेल किंवा स्टेट लेजिस्लेचरच्या ज्या निवडणुका होतात त्यामध्ये फक्त भारतीय लोकच मतदान करू शकतात. त्याच अनुषंगाने 5वा सुद्धा अधिकार आपल्याला दिसतो, संसद आणि राज्य विधिमंडळाच्या सभागृहाचे जर सदस्य व्हायचे असेल तर तो फक्त भारतीय नागरिक असावा. आणि 6वा या ठिकाणचा जो विशेष अधिकार फक्त भारतीयांना दिलेला आहे, हे अधिकार परकीयांना नाही हे आपण पाहतो. 6वा जो विशेष अधिकार आहे, महत्वपूर्ण सार्वजनिक पदे भूषवण्याचा जो अधिकार आहे, विशेषतः राष्ट्रपती असेल, उपराष्ट्रपती असेल, महान्यायवादी असेल, याच्यासाठी फक्त 8 भारतीय नागरिक आहे, तो परकीयांना दिला जाणार नाही. त्यामुळे या गोष्टी लक्षात ठेवा, हे सगळे अधिकार एकूण 6 जे अधिकार आहेत ते फक्त भारतीय लोकांना मिळतात, ते परकीयांना मिळत नाहीत. या संदर्भात आपल्याला चर्चा करता येतात. म्हणजे भारतीय नागरिकांना जे विशेष अधिकार आहेत त्याच्या बाबतीमध्ये आपण चर्चा या ठिकाणी करता येते. आता संविधानामध्ये नागरिकत्वाच्या संदर्भात काय चर्चा केलेली आहे या संदर्भामध्ये आपण चर्चा करू. भारतीय संविधानाच्या भाग 2 कलम 5 ते कलम 11 मध्ये या कलमाच्या अंतर्गत नागरिकत्वाची संकल्पना या ठिकाणी सांगितलेली आहे. आता आपल्याला माहित आहे 15 ऑगस्ट 1947 ला भारताला स्वातंत्र्य ब्रिटिशांपासून मिळालं. पण हे स्वातंत्र्य मिळत असताना लॉर्ड माउंटबॅटन प्लॅननुसार या देशाचे म्हणजे पूर्वी 1947च्या पूर्वी जो भारत अखंड भारत होता त्या भारताचे 2 या ठिकाणी देशामध्ये विभाजन करण्यात आलं. मुस्लिम बहुसंख्याकांचा या ठिकाणी पाकिस्तान आणि हिंदू बहुसंख्याकांचा हिंदुस्थान. आता एकाच भूप्रदेशातून 2 राष्ट्र निर्माण झाल्यामुळे
नागरिकत्वाच्या संकल्पनेमध्ये सुद्धा थोड्याशा अडचणी त्या कालखंडामध्ये निर्माण झालेल्या. त्यामुळे त्या ठिकाणी काही नागरिकांना भारतामध्ये राहायचं होतं जे मुस्लिम आहेत, काही हिंदू होते जे पाकिस्तानमध्ये गेलेले होते भूभागाच्या अंतर्गत, त्यांना भारतामध्ये यायचं होतं. मग अशा वेळेस भारताचं नागरिकत्व कुठल्या पद्धतीने द्यायचा हा प्रश्न निर्माण झाला. आणि त्या अनुषंगाने घटनेच्या कलम 5 मध्ये आपल्याला नागरिकत्वाच्या संदर्भात चर्चा करता येते. म्हणजे अविभाजित जो काही भारत होता, म्हणजे 1947 चा पूर्वीचा भारत, 15 ऑगस्ट 1947 च्या पूर्वीचा भारत, त्या संदर्भामध्ये कलम 5 मध्ये चर्चा आहे. कलम 5 काय सांगतो? यानुसार त्या व्यक्तीला भारतीय समजण्यात येईल ज्यांनी पुढील अटींची पूर्तता केलेली. खाली या 3 अटी दिलेली. या 3 अटीपैकी कुठलीही एक अट कुठल्याही नागरिकांना या ठिकाणी पूर्ण केला असेल तर तो भारताचा नागरिक होतो. त्यामुळे या 3 अटी कुठले? त्यालाच भारताचं नागरिकत्व या ठिकाणी देण्यात येणार आहे. तो म्हणजे ज्याचे आई वडील भारतीय आहेत, ज्याचे आई किंवा वडील भारतीय असते, त्याच्यापासून निर्माण झालेलं जे अपत्य, लक्षात ठेवा, त्या अपत्याला भारताचं नागरिकत्व दिलं जाईल. म्हणजे ज्याचे आई वडील भारतीय आहेत त्या व्यक्तीला या ठिकाणी भारताचं नागरिकत्व मिळणार आहे. फर्स्ट. सेकंड, ज्यांचे या ठिकाणी आजी आजोबा म्हणजे ग्रँडपॅरेंट्स हे भारतीय असते त्याला सुद्धा या ठिकाणी भारताचं नागरिकत्व दिलं जाणार आहे. आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची अट आहे, स्वातंत्र्यापूर्वी म्हणजे 1947 च्या पूर्वी ज्याने भारतामध्ये किमान 5 वर्ष वास्तव्य केलेलं असेल त्याला भारताचं नागरिकत्व मिळणार आहे. या 3 अटीपैकी कुठलीही एक अट एखाद्या व्यक्तीने पूर्ण केली असेल तर त्या व्यक्तीला भारताचं या ठिकाणी नागरिक समजण्यात येईल. अशा पद्धतीची या ठिकाणची तरतूद भारतीय राज्यघटनेच्या कलम 5 मध्ये आपल्याला केलेली दिसून येते. त्यानंतर कलम 6 मध्ये काय सांगितलेलं आहे? आता काही व्यक्तींनी काय केलं की भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते पाकिस्तानमध्ये गेले. पाकिस्तानमध्ये गेल्यानंतर त्याला पाकिस्तानमध्ये राहायचं नव्हतं, त्याने परत भारतामध्ये स्थलांतर केलं आणि त्याला भारताच्या नागरिक देण्याच्या संकल्पनेमध्ये कलम 6 मध्ये चर्चा केली. म्हणजे कलम 6 मध्ये कशाच्या संदर्भात चर्चा आहे? जे व्यक्ती स्वातंत्र्यानंतर पाकिस्तानमध्ये गेले परंतु त्यानंतर पाकिस्तानमधून भारतामध्ये परत आले, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवली पाहिजे. म्हणून 19 जुलै 1948 म्हणजे 15 ऑगस्ट 1947 ला ते भारत सोडून पाकिस्तानमध्ये गेले आणि 19 जुलै 1948 ला ते परत भारतामध्ये आले कारण त्यांना भारतामध्ये राहायचं होतं. मग अशा व्यक्तींना नागरिकत्व देण्याच्या संदर्भामध्ये भारतीय राज्यघटनेच्या कलम 6 मध्ये चर्चा केलेली आपल्याला दिसून येते. त्यामुळे कलम 6 काय सांगतं बघूया. 19 जुलै 1948 पूर्वी ज्या व्यक्तीने पाकिस्तानहून भारतात स्थलांतर केलेलं आहे अशा व्यक्तींनी भारतीय दूतावासाकडे नागरिकत्व प्राप्तीसाठी अर्ज केला असेल तर त्या व्यक्तीला पुढील अटी भारतीय नागरिकत्व देण्याच्या बाबतीमध्ये पूर्ण करावे लागतील. एक, त्या व्यक्तीच्या आई किंवा वडील, आजी किंवा आजोबा अविभाजित म्हणजे 1947 च्या पूर्वीचा भारत नागरिक असतील. दुसरे आहे त्या व्यक्तीने भारतामध्ये 6 महिने म्हणजे स्वातंत्र्याच्या नंतर 6 महिने वास्तव्य करायला पाहिजे. याचा अर्थ डेट येते 19 जुलै 1948 च्या पूर्वी जर तो भारतामध्ये राहिलेला असेल आणि तो पाकिस्तानमध्ये गेला 47 च्या नंतर आणि पुन्हा भारतामध्ये आला 6 महिने वास्तव्य केलं तर त्याला या ठिकाणी भारताचं नागरिकत्व दिलं आहे. मग साधारण अर्थामध्ये जर बघितला या सगळ्या तरतुदीचा अर्थ जर आपण घेतला तर आपल्याला लक्षात येतं कलम 6 मध्ये जे व्यक्ती भारतातून पाकिस्तानमध्ये गेलेले होते आणि परत ज्यांना भारतामध्ये यायचं होतं अशाच व्यक्तीसाठी कलम 6 मध्ये नागरिकत्वाच्या तरतुदी केलेल्या आहेत. या 2 अटीपैकी कुठलीही अट जर पूर्ण केली तर त्याला या ठिकाणी भारताचं नागरिकत्व मिळणार. आता कलम 7 मध्ये काय सांगितलेलं आहे? जसं पाकिस्तानमध्ये गेले, पाकिस्तानहून परत भारतामध्ये आले, त्याच्या उलट या ठिकाणची गोष्ट कलम 7 मध्ये दिली. कलम 7 काय सांगतं? भारत विभाजनानंतर भारतातून पाकिस्तानात गेलेल्या व भारतात परत आलेल्या व्यक्तींना या ठिकाणी त्यांचं नागरिकत्व दिलं जाईल. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवली पाहिजे. आणि म्हणून त्याच्या संदर्भामध्ये सुद्धा अटी दिली. काय आहे? पाकिस्तान
1 मार्च 1947 पूर्वी स्थलांतर केलेले असेल. लक्षात ठेवा, पाकिस्तान मधून भारतात 1 मार्च 1947 पूर्वी स्थलांतर केलेलं असेल. डेट अत्यंत महत्वाची आहे. 1 मार्च 1947. 15 ऑगस्ट 1947 ला भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि ते पाकिस्तानमध्ये गेले आणि पाकिस्तान मधून ते भारतामध्ये आले. पण केव्हा? 1 मार्च 1947 पूर्वी. जर त्याने स्थलांतर केलेले असेल, एक तर त्याला नागरिकत्व मिळेल, 2 भारतीय दूतावासाकडे नागरिकत्व प्राप्तीसाठी रीतसर अर्ज केलेला असेल, 2 आणि तिसरा आहे भारतात 6 महिन्यांपर्यंत वास्तव्य केलेला असेल. म्हणजे 19 जुलै 1948 पूर्वी 19 जुलै 1948 पूर्वी जर त्याला भारतामध्ये या ठिकाणी स्थलांतर केलेला असेल तर त्याला भारताचं नागरिकत्व मिळेल. याच्यापैकी एकही अट जर पूर्ण केली असेल तर कलम 7 नुसार त्याला या ठिकाणी नागरिकत्व मिळू शकतं. आता कलम 8 मध्ये काय सांगितलेलं आहे? या कलमानुसार मूळ भारतीय वंशाच्या नागरिकांसाठी आहे. लक्षात ठेवा, जसं आपण बघितलं की केवळ 47 ला भारत आणि पाकिस्तान मध्येच भारताचे लोक राहत होते का? तर याचं उत्तर आहे नाही. कारण भारताचे लोक 1947 ला भारताला स्वातंत्र्य मिळत असताना भारत देशाच्या किंवा जगाच्या वेगवेगळ्या देशामध्ये राहत होते. जगाच्या वेगवेगळ्या देशामध्ये कॅनडा असेल, इंग्लंड असेल, जर्मनी असेल, या सगळ्या देशांमध्ये, रशिया असेल, या सगळ्या देशांमध्ये भारतीय नागरिक राहत होते. मग त्यांच्यासाठी भारतीय राज्यघटनेमध्ये नागरिकत्वाच्या काही तरतुदी आहेत, तर ते कलम या ठिकाणी आपल्याला 8 मध्ये दिसतं. म्हणजे भारतीय वंशाच्या नागरिकांसाठी कलम 8च्या संदर्भामध्ये तरतुदीचा उल्लेख केलेला दिसून येतो. तत्कालीन परिस्थितीत पाकिस्तान वगळता भारतीय वंशाचे नागरिक इतर देशामध्ये वास्तव्य करत असतील तर त्यांना भारतीय नागरिकत्व पुढील अटीनुसार मिळणार आहे. त्या अटी कुठले? तर पहिली अट आहे ज्यांचे आई वडील किंवा आजी आजोबा अविभाजित भारताचे नागरिक असतील. आणि दुसरी अट आहे त्यांनी भारतीय प्राधिकरणाकडे नागरिकत्वाचा अर्ज केलेला असेल. म्हणजे दूतावासाकडे त्यांनी तिथे जर अर्ज केला असेल मला भारताचं नागरिकत्व मिळालं पाहिजे, तर पाकिस्तान व्यतिरिक्त इतर देशामध्ये जे भारतीय लोक राहत होते त्यांना सुद्धा भारताचं नागरिकत्व मिळणार आहे, पण त्याचे वंशज भारतामध्ये असले पाहिजे. म्हणजे अविभक्त भारतामध्ये त्याची या ठिकाणी आपल्याला वंशज आई किंवा वडील, आजी किंवा आजोबा असले असेल तरच त्याला भारताचं नागरिकत्व या ठिकाणी मिळणार आहे. आता कलम 9च्या संदर्भात आपण चर्चा करतो. कलम 9 मध्ये काय सांगितलेलं आहे? तर एखाद्या व्यक्तीने स्वेच्छेने दुसऱ्या देशाचे नागरिकत्व प्राप्त केलेले असेल तर त्याचे भारतीय नागरिकत्व आपोआप संपुष्टात येईल. भारतामध्ये असा एखादा व्यक्ती जो परदेशामध्ये राहतो, फॉर एक्झाम्पल आपण उदाहरण घेऊया, XYZ व्यक्ती, तो अमेरिकेमध्ये राहतो, तो भारतात जन्मलेला आहे किंवा त्याच्या आई वडिलांपैकी कोणीतरी भारतामध्ये म्हणजे त्याचे वंशज भारतामधले, त्याने जर अमेरिकेचं नागरिकत्व तिथं स्वीकारलं तर आपोआप कुठलाही अर्ज न करता त्याचं भारताचं नागरिकत्व समाप्त होतं. म्हणजे भारतीय नागरिकाने स्वेच्छेने एखाद्या देशाचं नागरिकत्व स्वीकारलेलं असेल, शब्दप्रयोग अत्यंत महत्वाचा आहे, स्वेच्छेने, स्वतःहून, म्हणजे स्वतःहून त्या देशाच्या दूतावासाकडे अर्ज केला असेल की त्या देशाचं नागरिकत्व त्याला मला मिळालं पाहिजे, तर त्याचं नागरिकत्व या ठिकाणी भारतीय नागरिकत्व रद्द होतं. ही गोष्ट भारतीय राज्यघटनेच्या कलम आपल्याला 9 मध्ये असलेली दिसून येते. कलम 10 काय सांगतं? कलम भारतीय राज्यघटनेच्या कलम 10 मध्ये सांगितलेले भारतीय नागरिकत्व त्यांना देण्यात येईल ज्यांच्यासाठी संसद सर्वसाधारण कायदा करते. म्हणजे या तरतुदी व्यतिरिक्त आणखी कुठल्या पद्धतीने लोकांना नागरिकत्व द्यायचं आहे याच्या संदर्भातला सर्वस्वी अधिकार या ठिकाणी भारतीय राज्यघटनेने संसदेला दिले. आणि याच्यासाठी संसदेने 1955 चा नागरिकत्व कायदा केला आणि त्या अनुषंगाने अनेक या ठिकाणची मार्ग निवडले की त्या मार्गातून भारतीय नागरिकत्व त्यांना मिळू शकतं. त्यामुळे कलम 10 नुसार नागरिकत्व देण्याच्या बाबतीमध्ये भारतीय राज्यघटनेने सर्वस्वी जबाबदारी घ्या, तर त्या संदर्भात कायदा करण्याचा अधिकार भारतीय संसदेकडे दिलेला दिसतो. आणि शेवटचा कलम आपल्याला पाहता येते कलम 11, भारतीय नागरिकांची प्राप्ती, लोक व विस्तार या संबंधित तरतुदी सर्वसाधारण कायद्यानुसार करण्याचा अधिकार संसदेला आहे. हा कायदा घटना दुरुस्ती मानण्यात येईल. म्हणजे याच्यामध्ये जर बदल करायचा असेल, संसद कायदा करायचा असेल तर त्याला घटना दुरुस्ती म्हणजे 368 ची प्रक्रिया लागू केली जाणार नाही. जसं आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं, कलम 2 आणि कलम 3 मध्ये बदल करायचा असेल तर कलम 4 नुसार कलम 368 ची प्रोसेस म्हणजे घटना दुरुस्तीची प्रोसेस करायची गरज नाही. संसदेच्या साध्या बहुमताने त्याच्यामध्ये बदल करता येतो. तीच पद्धती
जर एखाद्या देशाच्या नागरिकांना नागरिकत्व द्यायचं असेल किंवा त्याचा लोप करून घ्यायचा असेल तर कायदा करण्यासाठी संसद या ठिकाणी काम करते आणि संसदेला मात्र अशी घटना दुरुस्ती करण्यासाठी या ठिकाणी 368 ची प्रक्रिया लावायची गरज नाही. संसदेच्या साध्या काय या ठिकाणी बहुमताने भारतीय राज्यघटनेमध्ये बदल करता येतो. कलम 11 मध्ये आपल्याला सांगितलेलं दिसून येतं. त्यानंतर आपण बघितलं हे झालं कलम 5 ते कलम 11 मध्ये भारतीय राज्यघटनेमध्ये काय तरतुदी. आता आपण याच्या व्यतिरिक्त भारतीय संसदेनं एक कायदा केला. कलम 10 च्या अनुषंगानं भारतीय संसदेनं एक कायदा केला त्याचं नाव आहे नागरिकत्व कायदा 1955. नागरिकत्व कायदा 1955 नुसार कलम 11 अंतर्गत प्राप्त अधिकाराच्या आधारे संसदेने हा कायदा संमत केला. लक्षात ठेवा या कायद्याअंतर्गत आतापर्यंत म्हणजे नागरिकत्व कायदा जो झालेला आहे 1955 त्याच्यामध्ये आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 6 वेळेस दुरुस्ती झालेली आहे. आपण 4 वेळेस म्हणून कारण रिसेंटली 2 वेळेस दुरुस्ती झाली. 2015 ला दुरुस्ती झाली, 2018 ला आणि लेटेस्ट बघतोय आपण याला सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्ट याच्या अनुषंगाने सुद्धा काही दुरुस्ती आलेली आहेत. त्या अनुषंगाने आतापर्यंत 6 वेळेस या कायद्यामध्ये दुरुस्ती केलेली आपल्याला दिसून येतात. त्या आतापर्यंत आपण या स्लाइड मध्ये आपल्याला 4 दिसते पण रिसेंटली करंट इव्हेंट्स मध्ये आपल्याला 6 याचा संदर्भ दिसतो. 4 वेळा दुरुस्ती करण्यात आलेली आहे. त्या दुरुस्ती कधी झालेली आहे? 1980 मध्ये झाली, 1992 मध्ये झाली, 2003 मध्ये झाली, 2005 मध्ये झाली, 2015 मध्ये, आता संदर्भामध्ये 2019 मध्ये या संदर्भात आपल्याला दुरुस्त्या झालेल्या दिसून येतात. म्हणजे नागरिकत्व कायद्यामध्ये आतापर्यंत 6 वेळेस दुरुस्त्या झालेल्या. मग नागरिकत्व कायद्यामध्ये काय सांगितले तर नागरिकत्व संपादनाचे मार्ग म्हणजे नागरिकत्व कसं मिळवायचं याचे एकूण 6 मार्ग सांगितलेले. या ठिकाणी लक्षात ठेवा 5 मार्ग सांगितलेले. कुठल्या कुठल्या मार्गाने भारताचं नागरिकत्व मिळू शकतं ते भारतीय राज्यघटनेच्या या ठिकाणी जो काही कायदा करण्याचा अधिकार संसदेने दिला होता त्या अनुषंगाने संसदेने कायदा केला आणि त्या कायद्यानुसार एकूण पुढील 5 प्रकारे एक जन्मानं भारताचं नागरिकत्व मिळू शकतं, वंशानं भारताचं नागरिकत्व मिळू शकतं, नोंदणीद्वारे भारताचं नागरिकत्व मिळू शकतं, स्वीकृतीद्वारे भारताचं नागरिकत्व मिळू शकतं आणि या ठिकाणी 5वा मुद्दा येतो प्रदेशाचे समिलीकरण. म्हणजे एखादा प्रदेश जर आपण जिंकून घेतला असेल तर ते प्रदेश भारतामध्ये विलीन झाला. विशेषतः सिक्कीम हा भारताचा 1947 चा भाग होता. आपण भारताचा या ठिकाणी असोसिएट स्टेट आणि इंटर स्टेट होता दर्जा दिला. म्हणजे सिक्कीम जर भारतामध्ये विभाजित झाला असेल तर त्या सिक्कीमच्या लोकांना सुद्धा भारताचं नागरिकत्व दिलं गेलं पाहिजे. या संदर्भात म्हणजे एखाद्या प्रदेशाचं समिलीकरणाच्या माध्यमातून सुद्धा नागरिकत्व दिलं जाऊ शकते. या पद्धतीने 5 पद्धतीने भारताचं नागरिकत्व दिलं जाऊ शकतं. जसं भारताचं नागरिकत्व दिलं जाऊ शकतं तर संसदेला कुणाचं नागरिकत्व काढून घेण्याचा अधिकार आहे. म्हणून नागरिकत्वाचा लोपाच्या बाबतीमध्ये सुद्धा भारतीय राज्यघटनेच्या अनुषंगाने जो कायदा झाला भारतीय नागरिकत्व कायदा 1955 त्याच्यामध्ये एकूण 3 पद्धतीने नागरिकत्व समाप्त करण्याच्या संदर्भामध्ये सांगितले. कुठले कुठले तर नागरिकत्वाचा त्याग करून, नागरिकत्व संपुष्टात आणून आणि नागरिकत्व काढून घेऊन या 3 पद्धतीने या ठिकाणी एखाद्या व्यक्तीचं नागरिकत्व समाप्त करण्याचा सुद्धा भारतीय राज्यघटनेच्या अनुषंगाने जो कायदा केला नागरिकत्व कायदा 1955 याच्यामध्ये तरतूद असलेली दिसून येते. आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथे म्हणजे राष्ट्रकुल नागरिकत्व. आता राष्ट्रकुलाचा उल्लेख आपण केलेला आहे की ब्रिटिशांची सत्ता ज्या ज्या राष्ट्रावरती होती त्या सगळ्या राष्ट्रांनी एकत्रित येऊन एक संघटना तयार केली तर आपण राष्ट्रकुल म्हणतो. आणि भारत त्याचा राष्ट्रकुलाचा सदस्य आहे हे आपण घटनेमध्ये पाहिलं होतं. 1955 सालच्या नागरिकत्व कायद्याने औपचारिकरित्या राष्ट्रकुल नागरिकत्व या संकल्पनेला या ठिकाणी आपण काय केलेले मान्यता दिलेली आहे. राष्ट्रकुल देशातील कोणताही भारतीय नागरिक राष्ट्रकुल नागरिकत्वाचा दर्जा प्राप्त करू शकतो अशा पद्धतीची चर्चा आपल्याला या ठिकाणी करता येते. म्हणून या सगळ्या अनुषंगाने नागरिकत्वाच्या बाबतीमध्ये आपल्याला नागरिकत्व कायदा 1955 हे सविस्तर पद्धतीने आपल्याला पुढच्या लेक्चरमध्ये पाहायचं आहे. आता त्या अनुषंगाने तिसरा मुद्दा येतो म्हणजे एकेरी नागरिकत्व ज्याचा आपण उल्लेख केलेला होता. एकेरी नागरिकत्व म्हणजे काय, दुहेरी नागरिकत्व म्हणजे काय. भारताने एकेरी नागरिकत्वाची तरतूद इंग्लंडकडून स्वीकारलेले आणि राज्य आणि देशासाठी एकच नागरिक आहे. म्हणजे भारतासाठी मी भारताचा नागरिक, मी महाराष्ट्राचा नागरिक नाही, मी महाराष्ट्राचा डोमिसाइल. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. पण जेव्हा आपण USA कडे जातो तेव्हा दुहेरी नागरिकत्व आहे, स्वित्झर्लंड मध्ये जातो तेव्हा दुहेरी नागरिकत्व आहे. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. म्हणजे या ठिकाणी आपण बघतो USA असेल किंवा स्वित्झर्लंड मध्ये मात्र राज्य आणि संघ यांच्यासाठी वेगवेगळ्या नागरिकत्वाची तरतूद आहे.
म्हणजे ते अमेरिकेचेही नागरिक आहेत आणि ते ज्या राज्यामध्ये राहतात त्या राज्याचेही नागरिक आहेत. भारतामध्ये मात्र आपण फक्त केंद्राचेच नागरिक आहोत, म्हणजे भारताचेच नागरिक आहोत, राज्याचे नागरिक नाही. राज्यामध्ये आपण वास्तव्य करतो. कॅनडामध्ये राज्याने संघ यांच्यासाठी एकच नागरिकत्व आहे, मात्र देशादेशामध्ये दोन्ही नागरिकत्वाची तरतूद आपल्याला असल्याचे दिसून येते. त्यामुळे एकेरी नागरिकत्व म्हणजे काय, तर आपण एकाच देशाचे नागरिक आहोत, आपल्याला दुसरं नागरिक राज्याचं नागरिकत्व नाही, तर आपण एकेरी नागरिकत्व असं म्हणतो. नवीन संकल्पना आता पुढे आलेली, त्याही संकल्पनेचा आपल्याला या ठिकाणी विचार करायचा आहे. पहिले आहे नॉन रेसिडेन्शियल ऑफ इंडिया, ज्याला आपण NRI म्हणतो. NRIच्या बाबतीमध्ये आपण जेव्हा चर्चा करतो, म्हणजे नॉन रेसिडेन्स ऑफ इंडिया याच्या बाबतीमध्ये चर्चा करत असताना आपल्याला पाहता येतं नॉन रेसिडेन्शियल इंडिया, ज्याला आपण मराठीमध्ये अनिवासी भारतीय. अनिवासी म्हणजे काय, ते भारताचे नागरिक आहेत पण भारतामध्ये निवास करत नाहीत. उदाहरण द्यायचं झालं तर XYZ एखादा विद्यार्थी जो भारतामध्ये जन्मलेला भारताचा नागरिक आहे, पण त्याला उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला जायचं आहे. तो अमेरिकेमध्ये उच्च शिक्षणासाठी गेलेला, तो तिथं वास्तव्य करतो, पण त्यानं भारताचं नागरिकत्व सोडलेलं नाही, म्हणजे तो भारताचा नागरिक, भारताच्या पासपोर्ट वरती व्हिसावरती तो तिथे गेलेला, त्याला आपण अनिवासी भारतीय म्हणतो. असा भारतीय नागरिक ज्याचे सामान्यतः भारताच्या बाहेर वास्तव्य आहे, पण तो भारतीय पासपोर्ट धारण करतो. फेब्रुवारी 2006 मध्ये अनिवासी भारतीयांना मतदानाचा अधिकार सुद्धा भारतीय या ठिकाणी राज्य एकूणच राजकीय प्रणालीमध्ये आपल्याला आलेला दिसून येतो. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवली पाहिजे. आणि 9 जानेवारी हा आपण NRC दिवस म्हणजे प्रवासी भारतीय दिवस म्हणून साजरा करतो. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवली पाहिजे. त्यानंतर आपण बघितलं होतं की भारतीय वंशाची व्यक्ती, ज्याला आपण पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन म्हणतो, अशी कोणती व्यक्ती आहे जो किंवा ज्याच्या कोणत्याही पूर्वजांपैकी एक भारतीय राष्ट्रीयत्व धारण करत होता, मात्र तो सध्या दुसऱ्या देशाचा नागरिक असून परदेशी पासपोर्ट धारण करतो. उदाहरण घ्यायचं झालं जसं आपण पाहिलं आता की XYZ व्यक्ती शिक्षणासाठी अमेरिकेमध्ये गेला, अमेरिकेमध्ये गेल्यानंतर तो तिथं स्थायिक झाला आणि त्याने या ठिकाणी अमेरिकेचं नागरिकत्व स्वीकारलं. ज्या क्षणी तो अमेरिकेचं नागरिकत्व स्वीकारतो त्या क्षणी त्याचं भारताचं नागरिकत्व रद्द होते, आपण बघितलेलं आहे. पण त्याचे आई वडील हे भारतामधले, त्याचे आजी आजोबा हे भारतामधले, म्हणून तो या ठिकाणी अनिवासी भारतीय झाला, भारतीय वंशाचा व्यक्ती झाला, पर्सन इन इंडियन ओरिजिन. कारण त्याने दुसऱ्या देशाचं नागरिकत्व स्वीकारला, याचा अर्थ तो आता भारताचा नागरिक नाही, पण त्याचे पूर्वज भारतामध्ये, म्हणून तो पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन भारतीय वंशाचा नागरिक झाला. तिसरी कॉन्सेप्ट आहे ते म्हणजे PIO कॉल झालं, पर्सन इन इंडियन ओरिजिनच कार्ड होल्डर. ही योजना गृह मंत्रालयाने 19 ऑगस्ट 2000 पासून सुरू केली. ज्या व्यक्तीने पूर्वी कोणत्याही वेळी भारताचा पासपोर्ट धारण केलेला असावा, तो किंवा त्याच्या कोणताही एक पूर्वज भारतात जन्मलेला व भारतात वास्तव्य करणारा असावा, तो वरीलप्रमाणे मूळचा भारतीय व्यक्ती असणाऱ्या किंवा भारतीय नागरिक असणाऱ्या व्यक्तीशी व्यवहार करणारा असावा. पाकिस्तान या ठिकाणी बांगलादेश, अफगाणिस्तान, भूतान, चीन, नेपाळ, पाकिस्तान व श्रीलंका येथील मूळ भारतीयांना हे कार्ड धारण करता येणार नाही. आता एक कॉन्सेप्ट काय, PIO कार्ड होल्डर्स, ज्याला आपण कार्ड धारक असं म्हणतो. हे योजना जी आहे ती 2000 नंतर या ठिकाणी सुरू झाली. आणि 2000 नंतर सुरू झाली म्हणजे काय, तर या ठिकाणी लक्षात ठेवा, ज्या व्यक्तीने पूर्वी पासपोर्ट धारण केला होता भारताचा, म्हणजे भारतीय नागरिक होता, पण आता तो भारतीय नागरिक नाही आताच्या उदाहरणानुसार, पण अशा व्यक्तीला त्याला कार्ड धारण करता येतो आणि त्या कार्डवरती त्याला या ठिकाणी भारताच्या संदर्भामध्ये इतर जे व्यवहार आहेत ते करता येऊ शकतात. परंतु यामधून अफगाणिस्तान, बांगलादेश, भूतान, चीन, नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंका यांना वगळण्यात आलेलं आहे. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवली पाहिजे. आणि त्यानंतर येतो ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया, प्रवासी भारतीय नागरिक. ही डिसेंबर 2005 पासून या ठिकाणी ही योजना कार्यान्वित करण्यात आली. या योजनेअंतर्गत एखाद्या व्यक्तीची नोंदणी भारतीय परकीय नागरिकत्व कायदा 1955 च्या या ठिकाणी सेक्शन 7A नुसार जर झालेली असेल तर 2005 पासून बांगलादेश, पाकिस्तान वगळता इतर प्रत्येक देशातील नागरिकांना OCI मधून मान्यता मिळवता येईल. यापूर्वी अशी मान्यता फक्त 16 देशांना. आता याच्यामध्ये निश्चितपणे बांगलादेश आणि पाकिस्तानचा उल्लेख नाही. यासाठी अर्ज करणारा अर्जदार 26 जानेवारी 1950 रोजी भारताचा नागरिक होण्यास पात्र असावा.
किंवा तो 26 जानेवारी 1950 रोजी किंवा त्यानंतर भारताचा नागरिक असावा किंवा तो 15 ऑगस्ट 1947 त्यानंतर भारताचा भाग असलेल्या प्रदेशाचा रहिवासी असावा किंवा त्याची मुले किंवा नातवंडे किंवा अशा व्यक्तीची अल्पवयीन मुले यांना हे कार्ड धारण करता येऊ शकतं. अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या संकल्पना आपल्याला नागरिकत्वाच्या या टॉपिकमध्ये पाहता येतात. खरं तर नागरिकत्वाचा टॉपिक अत्यंत महत्त्वाचा आहे. त्या अनुषंगाने आता पुढच्या लेक्चरमध्ये याला अनुसरून करणे आपल्याला दोन मुद्दे पाहिजे आहेत. एक आहे एनआरसीचा मुद्दा. या एनआरसीच्या मुद्द्यावरती या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची या ठिकाणी घडामोड भारतामध्ये घडते, विशेषतः आसाम या संदर्भामध्ये. आणि त्यानंतर आपल्याला सीएए सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्टच्या बाबतीमध्ये पुढच्या लेक्चरमध्ये चर्चा करायची आहे. ही गोष्ट आपण लक्षात ठेवूया.